इराणच्या शिष्टमंडळाच्या शांतता चर्चेसाठी पाकिस्तानसमोर 4 अटी. होर्मुझवरील नियंत्रणासह संपत्ती परत करण्याची इराणची मागणी. अटी मान्य न झाल्यास परत जाणार इराणचा इशारा. इराणच्या अटी मान्य करणार नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान. इराण हा कंगाल देश असल्याचीही टीका. भारताकडून इराणला मोठी मदत. वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप इराणकडे रवाना. इराणी दूतावासाने ट्विट करत मानले भारताचे आभार. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचा लेख. शरद पवार धर्म मानत नाही, त्यांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही. पवारांचा लेख अत्यंत चुकीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास त्याला आमचा विरोध नसेल. भाजपच्या मोठ्या नेत्याचं खासगीत बोलताना विधान. सध्याची परिस्थिती पाहता विलिनीकरण होईल असं वाटत नसल्याचंही वक्तव्य. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर अपघातातून बचावलं. भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत उतरलं. पुण्यातील खानवडी परिसरातील प्रकार. सुमित्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीने खळबळ. पडताळणी होण्याची शक्यता. खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय. महाराष्ट्राचं पोलीस खातं सुमित्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल. जीवाला धोका असल्याची तक्रार असल्यास चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. गोंदू खरातला नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. रोहित पवारांकडून संशय व्यक्त. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे. एसआयटी चौकशीत अत्याचारी गोंदू खरातची प्रतिक्रिया. फसवणुकीच्या गुन्ह्याची ही कबुली. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे. नाशिकमधील आयटी कंपनीला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे टाळं लागण्याची वेळ. कंपनीतील कामगारांना मुंबई पुण्यातील प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार. सूत्रांची माहिती. सध्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरात फुलेंच्या स्मृतीस अभिवादन. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींमध्ये भेट. मोदींकडून सोनिया गांधींच्या तब्येतीची विचारपूस. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका. मुंबईतील ब्रिचकँडी रुग्णालयात आशा भोसले यांच्यावर उपचार सुरू. महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के. नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपुरात भूकंप. हिंगोलीतल्या शिरळी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित. अकारी पडीक जमिनीच्या मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन. महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी बैठकीचं ठोस आश्वासनानंतर हे आंदोलन मागे. कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर साताऱ्यात दरोडा. कराड तालुक्यातील शणोली स्टेशनजवळील घटना. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटलं. मिरज लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात जलवाहिनी फुटली. पाईपलाईन फुटल्याने रस्ता जलमय. हजारो लिटर पाणी वाया. जळगावात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांच्या वाहनावर हल्ला. बॅनर छापण्यावरून झालेल्या वादातून मुकुंद सपकाळेंच्या वाहनाची तोडफोड. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील खासगी कोचिंग क्लासमध्ये 8वीतल्या मुलावर अत्याचार. ऑफिस बॉयकडून स्टोअर रूममध्ये अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ. आरोपी अटकेत. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. गोंदियात शाळेचा गेट कोसळल्याने 5वीतील विद्यार्थिनीचा मृत्यू. तिरोडा तालुक्यातील लोधीडोला येथील धक्कादायक घटना. दोषींवर कठोर कारवाईची मागणी.